एव्हरीवन, मी शिवानी, शिवानीज ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आलेली आहे मी अंकिता सावरकर मेकअप अकॅडमीमध्ये। आज त्यांचा फायनल डे होता आणि फायनली मी त्यांच्या अकॅडमीमध्ये जाते आहे, त्यांच्या स्टुडिओमध्ये। होप सो आजचा व्लॉग तुम्हाला खूप आवडणार, प्लीज शेवटपर्यंत बघा। आणि टायटल पाहून तुम्हाला कळलं असेल की लुक कोणता आहे अँड आज कसं काय होणार आहे। मी थोडीशी नर्वस होती बिकॉज आजच्या दिवशी छान परफॉर्म करावं लागतं, कंटेंट चांगलं द्यावं लागतं। तुम्ही बघू शकता इंस्टाग्रामला तुम्ही आजकाल बघत आहेत माझ्या स्टोरीवरती इतका सुंदर सेटअप याच अकॅडमीचा आहे, जे ताईनी तिच्या अगदीच फ्लॅट समोर हा इतका जबरदस्त सेटअप लावून घेतलेला होता। आणि इथे काही मेकअप आर्टिस्ट अँड मॉडेल वेट करत होत्या, कारण की सुरुवात व्हायची होती। पावसामुळे आमचा जो शेड्यूल होता तो थोडासा पोस्टपोन झालेला होता। अँड तुम्ही बघू शकता मी इथे फायनली पोहोचल्यानंतर जे आहे ते असिस्टंट्स मॅम आहेत प्रतीक्षा, या त्यांचं काम करते आहे, म्हणजेच की मुलांची आणि म्हणजे की मॉडेल आणि मेकअप आर्टिस्टची अरेंजमेंट करून देते की कोण कुठे मेकअप करणार व्यवस्थित पद्धतीने, जेणेकरून कोणालाही डिस्टर्ब नको व्हावं। माझी मेकअप आर्टिस्ट होती तृप्ती अँड तिने बरेच लुक केलेले आहेत जे बऱ्यापैकी खूप छान होते आणि आज तिला तिचं बेस्ट लुक करायचं होतं। सो आता आपण बघू की खरंच खूप छान त्यांनी केलेलं आहे काय म्हणून। जोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत बघणार नाही तोपर्यंत कळणार नाही। आणि पूजा आणि या आहे जिया, या माझ्या मैत्रिणी आहे सावनेर आणि पिपळाच्या, या पण इथे आलेल्या आता फायनल डेसाठी। तुम्ही बघू शकता थोडासा उशीर झाला म्हणून मॉडेल मेकअप आर्टिस्ट या वाट बघत होत्या आणि सगळेच वेटिंगवर होते। माझा जो डॉल लुक क्रिएट केला यांनी केलेला होता, जो मैंने पायल है चनकाई, तुम्ही इंस्टाग्रामला बघितलं असणार। अँड इथे तुम्ही बघू शकता सगळ्यात आधी तर आम्ही लेहंगे चेक केले की रजवाडी लुक होता, तर बघू आम्हाला लेहंगे तर मला प्रचंड आवडलेले होते। स्पेशली मला माझाही लेहंगा खूप आवडलेला होता, जो माझ्या फिटिंगचा होता खरं म्हटलं गेलं तर, नाही तर अदरवाईज सगळे कपडे फिटिंग करावे लागते। सो सुरुवात झाली ब्लाऊज वगैरे घातल्यानंतर मेकअपला, आणि सगळ्यात आधी फर्स्ट स्टेप म्हणजे लेन्स लावून घेणे। प्रतीक्षा मॅमला माहिती होतं की मी ब्लॉग बनवत आहे म्हणून त्या माझी मस्करी करत होत्या। अँड सेम जिया ऑल्सो आलेली आहे। हॅलो पूनम मॅम, आज तुम्ही पण ब्राईड रेडी करणार आहात? कुठे आहे तुमची मॉडेल? तुमच्याकडे आहे का बरं? अच्छा आली वाटतं, आली। हाय समीक्षा, समीक्षाला माहिती आहे मी ब्लॉग बनवते म्हणून। हाय खुशी, दोन्ही खुशी आहे म्हणा। लेन्स टाकल्यानंतर गाई सुरुवात झालेली आहे बेस बनवण्याची, एकदम नॅचरल अँड सिम्पल। तुम्ही म्हणू शकता की आता जे सगळ्यात जास्त ट्रेंड चालू आहे तो आय मेकअप, अँड मला जी हेअरस्टाईल हवी होती फ्लॅट लुक, जे मी सहसा खूप कमी टाईमला करते, यावेळेस ठरवलं की आपण करायचं, तर तो लुक यांनी केलेला आहे। बघू शकता ऑलमोस्ट मेकअप कंप्लीट झालेला आहे। माझ्या मेकअप आर्टिस्ट थकलेल्या होत्या, या बाकीच्या मेकअप आर्टिस्ट बिचारा काम करत नाही, या मॉडेल आहेत। अँड सो फायनली बघू शकता फक्त लिपस्टिक लावायची बाकी आहे, आय मेकअप सुरू आहे, आयब्रो झालेले आहेत। अँड आता आपण बघू कसं कसं इथे पण मॉडेल्स रेडी झालेले आहे। तर गाईज मी फायनली रेडी झालेली आहे। आजचा जो कन्सेप्ट होता, मला थोडी सिम्पल ज्वेलरी हवी होती आणि 2 ते 3 दिवस फार शूट झाले, त्याच्यामुळे मग डिसाईड केलं की आज केसांना क्रिम्पिंग वगैरे नको म्हणून। सो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की माझं लुक कसं झालं म्हणून। आणि ॲक्च्युली आय लव्ह दिस लुक, मला सिम्पल आवडतो ओव्हरऑल। अँड लिपस्टिक कलर, आय मेकअप अँड सगळं हे माझ्याच मताने करून दिलेलं आहे मेकअप आर्टिस्टने। सो तुम्हाला लुक कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे। गाईज फोटोग्राफर आलेला आहे इथे भरपूर ब्राईड रेडी झालेल्या आहे आणि इथे शूटसाठी गर्दी लागलेली आहे। कितीही आपली तयारी पूर्ण झाली तरी फोटोग्राफर जेव्हा येतो तेव्हा आपल्याला काही ना काही कमीच वाटतं। म्हणून बघा इथे कोणी ओढणी ड्रॅपिंग करत आहे, कोणी सेटअप करत आहे, कारण की शूट हा असा परफेक्ट असावा, कारण तो त्यांचा पोर्टफोलिओ असतो आणि त्यांना त्याच्यावरून ऑर्डर्स मिळणार असतात। त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता सगळे रेडी झाले आणि मला तरी वाटते सगळे 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 सुंदर दिसत आहेत। अँड म्हणतं चला मी स्वतःला दाखवून देते कशी दिसते आहे मी। ॲक्च्युअली नॅचरल लाईटमध्ये माझा मेकअप बघा किती सुंदर दिसतो आहे आज
गाईज तुम्ही बघू शकता तिकडे फोटोशूटसाठी गर्दी लागलेली होती, म्हणून आम्ही बिफोर अँड आफ्टरचे लुक जे आहे त्याचं व्हिडिओ बनवत बसलो, कारण की तिकडे खूप वेळ होता. आणि असं आहे की मी कोराडीचीच असल्यामुळे, कोराडीमध्ये स्टुडिओ असल्यामुळे माझा नंबर हा जरा शेवटी लागतो. आणि जे लांबून आलेले आहेत शूटसाठी तर त्यांना थोडं मला लवकर चान्स द्यायचा होता. म्हटलं ठीक आहे चालेल. तर तुम्ही बघू शकता हे सगळे व्हिडिओज मी इंस्टाग्रामला पोस्ट केलेले आहेत. इंस्टाग्राम आयडीला फॉलो करायला विसरू नका गाईज. ही आहे पूजा, माझी मैत्रीण, जिला मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता तिचं आता माझं शूट कंप्लीट झाल्यानंतर तिचं शूटची वेळ आलेली आहे. माझं शूट कंप्लीट झाल्यानंतर मग मी पॅकअप केलं गाईज. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही अकॅडमी आहे आपल्या ग्रीन लिव्हरेजला. यांचे क्लासेस नक्कीच लवकरच सुरू होणार आहेत. जर तुम्हाला जास्त डिटेल्स माहिती पाहिजे असेल तर मी इथे पेज शो करते आहे, तुम्ही नक्की इथे कॉन्टॅक्ट करू शकता. पॅकअप झालेला आहे आणि या मेकअप आर्टिस्ट आहे. कसं झालं तुमचा मेकअप? तुम्ही ॲक्च्युली मी आता एका मेकअप आर्टिस्टचा रिव्ह्यू घेणार आहे की खरंच क्लासेसमध्ये कोणत्या क्वालिटीचं एज्युकेशन मिळतं अँड खरंच आपण खूप चांगल्या पद्धतीने शिकू शकलो का मेकअप. त्यांचा कॉन्फिडन्स पहिल्या दिवशी कसा होता, पहिला मॉडेल करताना आज त्यांनी फायनल मॉडेल केली, तर आपण जाणून घेऊ. हाय, काय नाव आहे तुमचं? माझं नाव राणी मसालकर आहे. ओके, कोणता लुक क्रिएट केला तुम्ही आज? मी आज ब्रायडल ओके ओके, जस्ट रिलॅक्स. बस तुम्हाला या अकॅडमीबद्दल काय वाटतं? बिलकुल तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिव्ह्यू देऊ शकता. ठीक आहे, बोला. ह्या अकॅडमीबद्दल मला खूप छान, म्हणजे मला मेकअप काहीच करता नव्हतं येत. ओके. मी कधी मेकअप केला पण नाही आणि कसं होते काय होते मला काहीच नाही माहीत. पण मी ज्या दिवसपासून आली फर्स्ट टाईमपासून तर लास्ट टाईमपर्यंत मला ताईंनी खूप छान सांगितलं कसं शिकायचं, काय करायचं, कशी प्रॅक्टिस करायची. आणि फर्स्ट टाइम जेव्हा मी केलं होतं तेव्हा खूप घाबरून केलं होतं, पण आज मला कॉन्फिडन्स झाला की मी स्वतः मेकअप छान करू शकते. येस येस येस. पहिल्या मॉडेलच्या वेळेस आणि आज कितवा लुक होता तुमचा? हा 6वा लुक होता. ओके, तर कसा कॉन्फिडन्स होता? खूप छान. ओके ठीक आहे. फायनल डे असल्यामुळे आम्ही फार एन्जॉयमेंट केलं. पॅकअप केल्यानंतर आम्ही पाणीपुरी खाण्याचा प्लॅन केला आणि आम्ही निघालो पाणीपुरी खायला. सो तुम्ही बघू शकता पाणीपुरी खाल्ली, खूप एन्जॉय केलं यार, खूप जास्त. आता पाणीपुरी खाल्लेली आहे, जातो आम्ही आता घरी. बाय. तेच म्हटलं, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अंकिता सावरकर मॅमची अकॅडमी याचे क्लासेस जे आहेत ते 5 जुलैपासून चालू होणार आहे गाईज. तुम्ही बघितलंच असेल. अँड तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. मी मॅमबद्दल डिटेल्स माहिती एका व्लॉगमध्ये दिलेली आहे, तुम्ही तो व्लॉग बघाल. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार त्याची. अँड हो, जर तुम्ही एका बेस्ट फोटोग्राफरच्या शोधात असणार तर मी इथे तुम्हाला इंस्टाग्रामचं पेज दिलेलं आहे, पलाश मलिये फोटोग्राफी, ज्याची फोटोग्राफी खूपच एक्सलंट आहे, तुम्हाला इंस्टाग्रामला दिसेलच. आणि यस, तुम्हाला या दादाचं पेज आवडलं असेल तर प्लीज तुम्ही नक्की फॉलो करू. हे जे दादा आहेत खूप छान लेवलने वेडिंग शूट, प्री वेडिंग शूट, पोर्टफोलिओ शूट, प्रोडक्ट शूट बऱ्यापैकी खूप सुंदर करतात. मॉडेल फोटोशूट, मेकअप फोटोशूटचा यांना खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आणि 2016पासून हे वर्क करत आहे आणि बजेटमध्येही करून देतात. जर तुम्हाला फोटोग्राफीचा ऑर्डर जर द्यायचा असेल तर तुम्ही या दादाला एकदा नक्की देऊ शकता. आजचा व्लॉग कसा वाटला गाईज, प्लीज कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.